खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। धुळे येथील विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना देय असलेल्या 6,500 रुपयांच्या वेतन फरकाची रक्कम तसेच थकीत हप्ते अदा करण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कामगार संघटना व एसटी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आवाज उठवला। या आंदोलनात अशोक सूर्यवंशी, हेमंत भाऊ साळुंखे, संजय खैरनार, मनोहर दुसाने, ए.वाय. पाटील, बारकू पवार आणि मनोहर गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच विभागीय कार्यशाळेतील बहुसंख्य कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने या निदर्शनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी सांगितले की वेतनातील फरक व हप्त्यांची रक्कम वेळेवर मिळणे हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क आहे, मात्र प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही निर्णय होत नसल्याने कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। विशेषतः निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर अनावश्यक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले। निदर्शनादरम्यान मागण्यांची तात्काळ पूर्तता करावी, प्रलंबित रक्कम त्वरित अदा करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असाही इशारा प्रशासनाला देण्यात आला। न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला आहे। महाराष्ट्र कामगार संघटनेचा कामगार एकजुटीचा आणि कोण कोणता डीएम नाही 6,500 थकीत मागाचा फरक मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र कामगार संघटनेचा कामगार एकजुटीचा हर जोर दुर्भाग्य